नमस्कार. घटना आहे यवतमाळची. यवतमाळचं चौसाळा जंगल. 15 मेला या जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की त्यावरून त्याची ओळख पटवणंही पोलिसांना कठीण जात होतं. पोलिसांनी परिसरातल्या बेपत्ता लोकांची यादी तपासली तरीही त्यातून कोणताच क्लू मिळत नव्हता. तेव्हा एका शाळेतला एक शिक्षक काही दिवसापासून गायब असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या शिक्षकाच्या मित्राचा माग काढून त्याच्याकडे चौकशी केली. मित्राच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका फोटोवरून पोलीस या हत्येच्या मुळाशी गेले आणि या मिस्ट्री किलिंगचा छडा लागला. जंगलातल्या मृतदेहाशेजारी असलेलं बटन आणि अंडरवेअरच्या ब्रँडवरून तपास करत शिक्षकाची हत्या त्याच्याच मुख्याध्यापक पत्नीने केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. तिने आपल्या शाळेतल्या काही विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचा धक्कादायक खुलासाही या तपासात समोर आला. बघा, यवतमाळचं हे हत्या प्रकरण नक्की काय आहे, मुख्याध्यापिकेने आपल्या पतीची हत्या कशी केली आणि फक्त 4 दिवसात त्या चक्रवणाऱ्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी कसा लावला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे. 32 वर्षीय शंतनू देशमुख आणि त्याची 23 वर्षाची पत्नी निधी देशमुख. शंतनू हे सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता, तर निधी त्या शाळेची मुख्याध्यापिका होती. वर्षभरापूर्वी या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता आणि लग्नानंतर हे दोघंही यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा रोडच्या सुयोगनगर परिसरात राहत होते. शंतनूला दारूचं व्यसन होतं आणि तो रोज त्याच्या मित्रासोबत ठरलेल्या ठिकाणी दारू प्यायला जायचा. पण 13 मेला शंतनू अचानक बेपत्ता झाला. तो कोठे गेला याची कोणालाच माहिती नव्हती. शंतनू दारूच्या अड्ड्यावर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला दुसऱ्या दिवशी फोन केले, पण त्याचा फोन काही लागत नव्हता. शंतनूच्या या अचानक गायब होण्याबद्दल त्याच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली, पण काही मित्रांना शंतनूच्या फेसबुक व इन्स्टा अकाउंटवरून मेसेज आले, पण त्याचा फोन काही लागत नसल्यामुळे मित्रांना जरा संशय आला. याच दरम्यान 15 मेच्या सकाळी चौसाळा जंगलात पोलिसांना एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. मृतदेह अर्धवट जळाला असल्यामुळे त्याची ओळख पटवणं पोलिसांना कठीण जात होतं. लोहारा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोणीतरी निर्घुण हत्या करून या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जंगलात आणून जाळला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाच्या आसपासचा परिसर पिंजून काढला. मृतदेहाशेजारी एका शर्टचा तुकडा, बटन आणि अंडरवेअरचे जळालेले तुकडे पोलिसांनी जप्त केले, पण त्यावरून हा मृतदेह कोणाचा आहे हे कळणं मात्र अवघड होतं. पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या तसंच वाशिम, वर्धा, अमरावती या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या बेपत्ता लोकांची माहिती घेतली, पण त्यावरून सुद्धा कोणतीच लीड मिळत नव्हती. मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून ही हत्या 2 दिवसापूर्वीच म्हणजेच 13 मेला झाल्याचं पोलिसांना समजलं. तेव्हा 13 मेला किंवा त्याआधी बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू झाला. पोलीस स्टेशनमध्ये दाखल न झालेला बेपत्ता लोकांचाही शोध पोलीस घेत होते. त्यावेळी सनराइज स्कूल इथले शिक्षक शंतनू देशमुख हा 13 तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो रोज त्याच्या मित्रासोबत दारू प्यायला जायचा, पण तो त्यांनाही भेटत नसल्याचं मित्रांकडून पोलिसांना समजलं. पोलिसांनी शंतनूचे मित्र मनोज झाडे, आनंद क्षीरसागर, राजेश उईके आणि सुजित भातकर यांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा शंतनू आपल्याला 13 तारखेनंतर भेटलाच नसल्याचं आणि त्याचा फोनही लागत नसल्याचं त्यांनी पोलिसाला सांगितलं. पण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो आपल्याशी चॅट करत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्यामुळे शंतनूची हत्या झाली असावी असा अंदाज लावणं पोलिसांना कठीण जात होतं. पोलिसांनी शंतनूचा फोटो त्याच्या मित्राकडे मागितला, तेव्हा एका मित्राच्या फोनमध्ये शंतनूचा असलेला फोटो पोलिसांसाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरला. मृतदेहाशेजारी सापडलेल्या शर्टाच्या कपड्याचा तुकडा आणि बटन हे शंतनूच्या फोटोमधल्या शर्टशी मिळतं जुळतं होतं आणि यावरून तो अर्धवट जळालेला मृतदेह हा शंतनूचा असावा असा संशय पोलिसांना आला. पण त्याची हत्या कोणी केली या प्रश्नाचं उत्तर शोधायला पोलिसांनी सुरुवात केली. त्याच्या मित्राची आणखी चौकशी केल्यावर आपण शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला पोलिसात चाललो होतो, पण त्याची बायको निधीनं आम्हाला अडवलं असं मित्रांकडून पोलिसांना सांगण्यात आलं. पोलिसांनी लगेचच आपला मोर्चा निधीकडे वळवला.
तिची चौकशी सुरू झाली, पण आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. तो व्हॉट्सअपवरून आपल्या संपर्कात असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यासाठी तिनं त्याची चॅट्सही पोलिसांना दाखवले. यामुळे पोलीसही संभ्रमात पडले. 13 मेला जर शंतनूची हत्या झाली असेल तर त्याच्या फोनवरून त्याच्या बायकोला आणि मित्रांना मेसेज कसे येतात याचं कोडही काही केल्या पोलिसांना उलगडत नव्हतं. पोलिसांनी शंतनू आणि निधीच्या घराची झडती घेतली, तेव्हा घरातली अंडरवेअर आणि मृतदेहाशेजारी सापडलेल्या अंडरवेअरचे तुकडे हे एकाच कंपनीच्या एकाच ब्रँडचे असल्याचं आढळून आलं. यावरून मृतदेह शंतनूचाच आहे याची पोलिसांना खात्री पटली. शंतनू बेपत्ता झाल्याची तक्रार करायला चाललेल्या मित्रांना निधीने थांबवणं आणि चौकशी संभ्रमात टाकणारी उत्तरं देणं यावरून पोलिसांचा निधीवरचा संशय वाढला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. तेव्हा निधीनं आपल्या पतीच्या हत्येची कबुली देऊन त्याचं सगळं प्लॅनिंगही पोलिसांना सांगितलं आणि या थिलर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला. निधीनं शंतनूच्या हत्येचा खूप आधीपासून प्लॅन रचला होता. वर्षभरापूर्वी लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ते दोघं आनंदात होते, पण शंतनूला दारूचं व्यसन होतं. तो रोज दारू पिऊन आम्हाला त्रास देत होता. काही महिन्यापासून तो आपल्या फोनमध्ये असलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही आपल्याला देत होता. त्यामुळे त्याच्या या त्रासापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आपण त्याची हत्या करण्याचा प्लॅन आखला, असं निधीने पोलिसांना सांगितलं. हत्येचा सगळा घटनाक्रम सुद्धा तिच्या चौकशीत समोर आला. निधी ही सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका होती. तेव्हा तिने शाळेतल्या आज आपल्या काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विश्वासात घेतलं. मी UPSC परीक्षेसाठी तुमच्या मुलांची तयारी करून घेईल, स्वतः त्यांच्याकडे लक्ष देईल असा विश्वास तिने काही मुलांच्या पालकांकडे व्यक्त केला. UPSC फिजिकल फिटनेसच्या तयारीसाठी तिने त्या मुलांना पहाटे 4 वाजता ग्राउंडवर बोलवायला सुरुवात केली. आपल्या मुलांसाठी स्वतः मुख्याध्यापिका इतकी मेहनत घेते याचं पालकांनाही कौतुक वाटलं आणि त्यांनीही मोठ्या विश्वासाने निधीकडे आपल्या मुलांना पाठवायला सुरुवात केली. ती सांगेल त्याप्रमाणे ती मुलं करत होती. मिशन UPSC 2030 अशा नावाचा एक ग्रुप तयार करून त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निधीनं आणखीनच जवळ केलं. पण निधीचं मिशन मात्र वेगळंच होतं. आपल्या पतीच्या हत्येचं ज्याची कल्पना त्या मुलांच्या पालकांना अजिबात नव्हती. शंतनूच्या हत्येसाठी निधीनं 13 मेचा दिवस निवडला. गुगलवर सर्च करून विष कसं तयार करायचं याची माहिती तिने घेतली. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य गोळा केलं आणि मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवली. ती पावडर बनाना शेकमध्ये टाकून तिने तो शेक शंतनूला प्यायला दिला. विषारी शेक प्यायल्यानंतर शंतनूचा काही वेळातच मृत्यू झाला. त्याची मृत्यूची खात्री झाल्यानंतर निधीने आपला दुसरा प्लॅन ऍक्टिव्ह केला. मध्यरात्री 2:30च्या सुमारास तिने मिशन UPSC ग्रुपमधल्या 3 विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतले. एकाला त्याची स्कूटर आणायला सांगितली. घरी तिने त्या मुलांना भावनिक करून शंतनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करायला सांगितलं. तिने शंतनूचा मृतदेह ब्लँकेट आणि साडीत गुंडाळा तो विद्यार्थ्यांच्या स्कूटीवर ठेवून चौसाळ्यातल्या जंगलात फेकून द्यायला सांगितलं. पण मृतदेह कोणाला सापडू नये आणि आपल्यावरही संशय येऊ नये म्हणून तिने पुन्हा त्या मुलांसोबत वाघापूर परिसरातल्या पेट्रोल पंप गाठलं. तिथून ती मुलांसोबत पुन्हा जंगलात गेली आणि शंतनूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तिने तो जाळून टाकला. इथेच तिचा प्लॅन संपला नव्हता. आपलं भिंग फुटू नये म्हणून तिने आणखी एक शक्कल लढवली. तिने शंतनूचा नंबर आपल्या फोनमध्ये सुरू करून ठेवला. त्याचा इन्स्टा आणि फेसबुक अकाउंटही ती आपल्या फोनमधून ऑपरेट करायला लागली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हत्येनंतर पुढचे 4 ते 5 दिवस शंतनूच्या मित्रांसोबत मेसेजवर चॅट करत राहिली. आपण शंतनूच असल्याचं ती मित्रांना भासवत होती. इतकंच नाही तर तिने स्वतःच्या फोनवरही शंतनूच्या नंबरवरून मेसेज केले होते, त्याला रिप्लाय दिले होते. शंतनूच्या मित्रांना संशय आल्याचं लक्षात येताच तो लवकरच परत येईल, तो आपल्यासोबत रोज चॅट करतोय असं तिने त्यांना सांगितलं. त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार द्यायला अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या मित्रांनाही तिने परत आणलं. आपण पकडले जाऊ नये याची सगळी काळजी निधीने घेतली होती. त्यासाठी तिचा प्लॅनही योग्य होता. पण शंतनूच्या मृतदेहाशेजारी आढळलेला शर्टाचं बटन, सारख्याच ब्रँडच्या अंडरवेअर, शंतनूच्या मित्राकडचा फोटो यामुळे निधी गजाआड झाली. मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या तिच्या शाळेतल्या 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले
आपल्या मुलांना मोठं अधिकारी करण्याचं त्यांच्या पालकांचं स्वप्न होतं, पण मुख्याध्यापिकेवरचा अंधळा विश्वास त्यांच्या मुलांना गुन्हेगार बनवून गेला. या घटनेवरून कळे की सक्की प्रेमाची बायको दगा देईल, पण 4 बेवडे मित्र साथ सोडणार नाही हे यावरून सिद्ध होतं. तर यवतमाळमधल्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.